नमस्कार. पांडवांच्या वनवासामध्ये लक्ष देण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी कर्णाच्या सूचनेवरून दुर्योधनानं घोषयात्रा काढणे आणि आपल्या राज्याची पाहणी करणे, पशुधनाची गणना करणे यासाठी एक घोषयात्रा काढलेली आहे. आता एवढ्या मोठ्या राजाची घोषयात्रा निघणार आणि ती आपल्या भावाला खिजवायला निघणार म्हणल्यावरती जोरदारच निघाली पाहिजे की मग काय, नगाडे, ढोल, ताशे, तुतार्या, पिपाण्या म्हटल्यावर उगाच इकडच्या राजकारणात येऊ नका. तुतार्या बितार्या नगारे वाजवत हे निघाले. आता रणदुदुंबी वाजवत, तुतार्या वाजवत, समोर पताका लावत हे निघालेली यात्रा अख्ख्या हस्तिनापूर साम्राज्याच्या एकेका सीमेवरती पोहोचणार आहे. दुर्योधनाला आपल्या बाकी भागात जाण्यामध्ये काही रस नाहीये. त्याला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पांडव ज्या अरण्यामध्ये आहेत त्या अरण्यात जायचंय आणि तिथे जाऊन पांडवांना आपलं वैभव दाखवायचंय, त्यांच्या दारिद्र्याची जाणीव करून द्यायची आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपली माणसं नियुक्त करायची आहेत. एवढाच दुर्योधनाचा हेतू आहे. आता हा अरण्यामध्ये पोचलेला आहे आणि त्या अरण्यात पोचल्यावर अधिकच वाद्यांचा गजर वाढू लागलाय. जास्त दाखवावं लागतं ना, करावं लागतं. एवढं दाखवल्याशिवाय आपण सामर्थ्यवान कसे दिसणार? मग हत्ती, घोडे, उंट, पालखी, नौकर, चाकर, दास, दासी एवढ्या सगळ्यांना घेऊन दुर्योधन निघालेला आहे. आणि या सगळ्यांना घेऊन निघाल्यावरती जंगलात पोचल्यावर पांडवांना याचा आवाज आलाय. त्याने बघितलंय की कुरुवंशाचा ध्वज घेऊन एक भली थोरली सेना जंगलामध्ये येऊ लागली आहे. भीमाचे हात शिवशिवत आहेत आणि तो आपल्या मुठी आवळून आता याला येऊ दे, मी दाखवतोच असं म्हणतोय. या आत आल्याबरोबर नाही चकनाचूर केला तर नावचा भीम सांगणार नाही अशी गर्जना तो करतोय. आणि कधी एकदा तो हातात येऊन दुर्योधनाच्या छातीचा, मांडीचा वेध घेऊ याची जाणीव त्याच्यामध्ये स्फुरण पाहू लागले. भीमाची ही अवस्था बघून अर्जुनाचे सुद्धा गांडीवावरचे हात अधिक घट्ट होऊ लागलेत आणि त्या गांडीवाच्या प्रत्यंचेचा टणत्कार तो करू लागलाय. अर्जुनालाही त्याच्या बाणांनाही आता ओढ लागली आहे प्रत्यंच्या ताणून बाण सोडण्याची आणि समोर आलेल्या सैनिकांच्या, समोर आलेल्या लोकांच्या नरडीचा घोट घेण्याची. युधिष्ठिर मात्र शांत आहे. तो म्हणतो शांत राहा. आत्ता या क्षणाला काहीही करायचं नाहीये. काय होणार आहे ते तरी बघू दे. अहो काय होणार आहे काय? हा सैन्य घेऊन आलाय आणि आपल्याला मारायला आलाय. इथे आपला घात करायला आलाय आणि घात करायला आल्यावर लढणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते पार पाडणार असं दोघंही सांगतायत. ठीक आहे, येऊ दे, बघूया. आलाच लढायला तर आपण लढू, आपण थांबणार नाही, आपण नक्की लढू, आपण प्रतिकार करू आणि उत्तर पण देऊ या निष्कर्षावर ते येत आहेत. पण काही काळानंतर काही किंकाळ्या, किंचाळणारे आवाज येतात आणि तो ढोल ताशांचा आवाजच शांत होऊन जातो. काय घडलं, काय घडलं, काय घडलं असा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि काय घडलं हे शोधण्याचा आणि बघण्याचा प्रयत्न पांडव सुद्धा करतात. तिकडे जायचं नाही, कारण उगाच जाऊन त्यांना तोंड दाखवायचं, तोंड बघायचं, आपला राग वाढवून घ्यायचा काय कारण? म्हणून हे शांत आहे. कुठून तरी खबर कळेल, निरोप मिळेल या अपेक्षेने पांडव शांतपणे बसलेले आहेत. आणि तेवढ्यात त्यांना माहिती मिळते की अंगारपर्ण नावाचा गंधर्व आणि या गंधर्वानी हल्ला केलाय आणि गंधर्वाच्या हल्ल्यामध्ये कौरवाच्या सगळ्या सेनेचा पराभव झालेला आहे. आश्चर्य वाटतं, कौरवाच्या सेनेचा पराभव. अहो ज्या सेनेमध्ये दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि सगळ्यात मोठी गोष्ट कर्णासारखा योद्धा आहे, त्या सैन्याचा पराभव गंधर्वाच्याकडून व्हावा. आणि असा कोणता अपराध यांनी केला आहे जो गंधर्वानी याचा पराभव करावा? माहिती तर मिळाली आहे. गंधर्वानी दुर्योधनाला बंधनात टाकलेलं आहे. गंधर्वानी दुर्योधनाला बंधनात टाकलेलं आहे
आणि आता ते दुर्योधनाची हत्या करायला निघालेत, मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला निघाले. तिथे असलेल्या महिलांचा अवमान करणे, विनयभंग करणे अशा स्वरूपाच्या कृती मदांध बनलेल्या दुर्योधनाने केलेल्या होत्या आणि त्याचमुळं गंधर्वाचा राग या कौरवांच्या वरती होता. आता दुर्योधनाची हत्या होणार, त्याला मृत्यूदंड मिळणार ही बातमी युधिष्ठिराला कळल्याबरोबर युधिष्ठिर विचार करतो की आपला भाऊच आहे आणि तो आपल्या सर्व भावांना सांगतो की अरे जा, त्याला वाचवा. काय काय करावं प्रश्न पडतो कधी कधी. अशी सद्गुण विकृती ना सगळीकडे आली आहे, सगळीकडे आली. जाऊ दे, आपल्यापैकीच एक आहे, कुठे शिक्षा द्यायची म्हणून अनेकांना पदराखाली घेणारा आताही युधिष्ठिर आताच्याही राजकारणात आहे आणि तेव्हाही होता. अनेक गुन्ह्यांना माफ केलं, अनेक गुन्ह्यांना माफ केलं. पण भीम आणि अर्जुन मात्र युधिष्ठिराला म्हणतायत की नाही जमणार, त्याला मृत्यूदंड मिळाला पाहिजे, मिळालाच पाहिजे. युधिष्ठिर म्हणतोय नाही, तो कुरुवंशी आहे आणि त्याला वाचवणं आपलं कर्तव्य. जा, प्रसंगी गंधर्वांशी युद्ध करा आणि सोडवून आणा. भीम आणि अर्जुन गंधर्वाला सरळ सरळ विनंती करतात पहिल्यांदा की आमच्या भावाला सोड, तरच आम्ही तुला मोकळं सोडू, अन्यथा आमच्या सोबत युद्ध कर. गंधर्व सांगतोय की तुम्ही यांना सोडू नका. त्यातल्या त्यात अर्जुनाला एक खूप छान गोष्ट वाटते आणि ती म्हणजे या गंधर्वानी कर्णाचा पराभव केलाय. पळून गेलाय कर्ण, तिथून पळून, अक्षरशः पळून गेलाय. आपल्या मित्राला सोडून देऊन पळून गेलाय. गंधर्वाच्या हल्ल्याने भांबावलेला आणि जाजावलेला कर्ण निघून गेलाय. कर्णाचे जे कोणी भक्त आहेत ना, फार रथी महारथी वाटणारा कर्ण, काहीतरी भयंकर होता, त्याने गंधर्वाचा हल्ला झाल्यावर दुर्योधनाची साथ सोडून कर्ण निघून का गेला हे सांगावं आणि व्यासांचं महाभारताचा संदर्भ देऊन सांगावा. उगीच कोणीतरी उपटसुंभानी नव्या लोकांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये कर्ण तिथे नव्हताच कसा, तो प्रातर्विधीला गेला होता आणि तो तहान लागली म्हणून गेला होता आणि तो जेवायला बाहेर गेलता आणि तो हस्तिनापूरला निरोप मागायला आला होता आणि कर्ण सोबत नव्हताच, असल्या भंपक कथा सांगू नयेत. व्यासाच्या महाभारतामध्ये दुर्योधनावरती गंधर्वांनी हल्ला केल्यावर कर्ण तिथे नव्हता याची जाणीव स्पष्टपणे करून देण्यात आलेली आहे. याचा अर्थ गंधर्वांनी कर्णाचा पराभव केलेला होता आणि गंधर्वांच्याकडून पराभव व्हावा एवढा कर्ण कमकुवत होता हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. कर्ण पळून गेलाय, बाकी सगळे निघून गेलेत आणि एकटा दुर्योधन यांच्या हाती लागलाय. गंधर्व पांडवांना सांगतायत की तुम्ही जा, हा आमचा मॅटर आहे, आमचा विषय आहे, आम्ही बघून घेऊ. पण पांडवांना काही दम पडत नाहीये. ते दुर्योधनाला सोडण्यासंबंधी गंधर्वाला सांगतात आणि गंधर्वाच्या ताब्यातून दुर्योधनाला सोडवतात सुद्धा. दुर्योधनाला खजील होण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसतो, कोणताही मार्ग नसतो. अत्यंत खजील झालेल्या अवस्थेत दुर्योधन तिथून निघून जातो. पुन्हा असलं काही करू नको असा सल्ला युधिष्ठिर देतो आणि दुर्योधन तिथून निघून जातो. खरं तर कौरवांना खजील करायला आलेला दुर्योधन स्वतःच लज्जित होऊन परत जातो आणि ज्या लोकांच्या योद्ध्यांच्या आधारावर तो हे सगळं करायला बघतोय ते तर आपल्या पार्श्वभागाला पाय लावून पळून गेलेले असतात. दुसऱ्यासाठी खड्डा खोदताना स्वतःलाच त्या खड्ड्यात उतरावं लागतं याचा विसरच आपल्याला पडत असतो. कर्णासारखा उचकावून निघून जाणारा मित्र काहीच कामाचा नसतो हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. कर्ण ही गंधर्वाच्या लढाईत पराभूत झाला होता आणि स्वतः पराभूत झाल्यावर लज्जित झालेला दुर्योधन निघून जातोय आणि पण पुन्हा पुन्हा विचार करतोय या अपमानाचा बदला कसा घेता येईल. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी दुर्योधनाचा मेवणा पुढे येतोय आणि तो काय करतोय हे बघूया पुढच्या भागात. पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.